जावामध्ये आयडेंटिफायर काय असतं, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की जावामधले कीवर्ड्स म्हणजे काय. हे आपण दोन गोष्टी आता बघणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की आयडेंटिफायर काय असते. तर जावामध्ये आयडेंटिफायर हे आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल आता माझं नाव शुभम आहे, तर शुभम नावाने मला ओळखलं जातं, ही माझी आयडेंटिटी आहे. शुभम हे आयडेंटिफायर झालं माझ्यासाठी. म्हणजे समजा आता तुमचं एखाद्याचं नाव असू शकतं राहुल, सोहम. आता राहुल हे तुमचं नाव आहे, हे तुमची आयडेंटिटी झाली. ज्यावेळेस तुम्हाला कोणी राहुल म्हणून हाक मारेल त्यावेळेस तुम्हाला समजणार की मला हाक मारतात. हे आयडेंटिफायर झाले. थोडक्यात काय की आयडेंटिफायर म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी यूज केलं जातं. आता हे आपण कुठे यूज करतो, तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती पण गोष्ट शिकू द्या, सगळ्यात महत्त्वाच्या आपल्याला 3 गोष्टी माहीत असल्या पाहिजे की ती जी गोष्ट आपण शिकतोय तिचा कुठे यूज आहे, नंतर त्याच्यासाठी कोणते रूल्स वापरले जातात. ह्या 2 ते 3 गोष्टी अशा शिकून घेतल्या पाहिजेत, तर आपल्याला त्या कन्सेप्टबद्दल अजून डीपमध्ये जाता येतं. तर आयडेंटिफायर आपण क्लाससाठी वापरतो. हे आयडेंटिफायर आपण क्लाससाठी अप्लाय करतो, अप्लाय फॉर क्लास. त्याचबरोबर आपण फंक्शनसाठी पण अप्लाय करतो आणि लेबलसाठी. बऱ्याच गोष्टीसाठी आपण आयडेंटिफायर वापरतो, पण मेनली ह्या गोष्टी आहेत, जसं की क्लास आलं, फंक्शन आलं, लेबल आलं. त्याच्यानंतर याचा यूज तर सांगितलेला आहे की मी आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी आयडेंटिफिकेशनसाठी वापरला जातो. आयडेंटिफायर हे आयडेंटिफिकेशन, एवढंच लक्षात ठेवायचं. तर याच्यासाठी कोणते रूल्स आहेत. आता रूल्स म्हणजे काय की त्याला कोणते रिस्ट्रिक्शन आहेत का, कोणते रिस्ट्रिक्शन आहेत, कोणते रिस्ट्रिक्शन्स नाहीत. तर याच्यामध्ये आपण स्मॉल ए टू झेडपर्यंत आयडेंटिफायरचा यूज करू शकतो, किंवा कॅपिटल ए टू कॅपिटल झेड, किंवा स्पेशल सिम्बॉलमध्ये आपण डॉलर आणि फक्त अंडरस्कोर या गोष्टींचा फक्त यूज करू शकतो. ह्याचं लाईव्ह एक्झाम्पल बघायचं झालं तर आता आपण एक कोड लिहूया. तर हे बघा, मी ऑनलाईन कंपायलर ओपन केला आहे. थोडंसं झूम आउट करतो. ओके, कंट्रोल प्लस, यस. तर आता याच्यामध्ये बघा, हे आपलं जे मेन आहे हे आयडेंटिफायर आहे. तर आता हा जो क्लास आहे तो मेन आहे, पण आपण कसं आयडेंटिफाय करतोय की हा क्लास मेन आहे त्याच्या नावावरून, म्हणून याला काय म्हणायचं, आयडेंटिफायर आहे हा. त्याच्यानंतर आपली जी मेन मेथड आहे ही मेन, किंवा हे इंटरनल असणारा स्ट्रिंगचा क्लास, किंवा हे आर्ग्युमेंट, हे सगळे आयडेंटिफायर आहेत. आता त्याचबरोबर मी एक व्हेरिएबल तयार करतो, जसं की इंट ए इज इक्वल टू 10. तर हा कोड सक्सेसफुली रन झाला पाहिजे. होतोय का, होतोय. एरर येतोय का कोणता, याच्यामध्ये येत नाही. म्हणजे हा ए टू झेड. इथं जसं तुम्हाला सांगितलं की रूल्स कोणते कोणते आहेत, मी आयडेंटिफायरसाठी काय काय वापरू शकतो, स्मॉल ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, डॉलर आणि अंडरस्कोर. तर आता याच्यासाठी मी एखादा स्पेशल सिम्बॉल वापरून बघतो, जसं की डॉलर. हा कोड रन होतोय का, परफेक्ट. तर डॉलर ज्यावेळेस मी सिम्बॉल वापरेल त्यावेळेस कोणताच एरर येत नाही. समजा मी आता हॅशटॅग वापरतो, आजकाल लई ट्रेंडिंगला आहे हॅशटॅग. हॅशटॅग हॅशटॅग जिकडे बघेल तिकडे हॅशटॅग आहे राव. आता हा कोड रन करून बघू आपण. हां, इल्लिगल कॅरेक्टर, म्हणजे जावामध्ये फक्त डॉलर आणि अंडरस्कोर ह्या दोनच स्पेशल सिम्बॉल असं येतं की जे अलाउड आहेत ॲज अ आयडेंटिफायर म्हणून वापरण्यासाठी. आता समजा मी इथं जर अंडरस्कोर केलं तर इथं होतंय का बघू, येस, परफेक्टली रन होतोय. पण ज्यावेळेस मी हॅशटॅग वापरतोय, हॅशटॅग जाऊ द्या बरं, आता ॲट द रेट झालं, 2 ठिकाणी चालू झाला. हां, ज्यावेळेस मी ॲट द रेट वापरतोय त्यावेळेस होतंय का, एक्सपेक्टेड ॲट द रेट नाही आहे. हे पण आपण स्पेशल सिम्बॉल यूज नाही करू शकत. तर हे आहेत आयडेंटिफायर. आता त्याच्यानंतर तुम्हाला हे तर समजलं सगळं की कुठं यूज करायचं, क्लाससाठी, फंक्शनसाठी, लेबलसाठी. इथं तुम्हाला सांगितलंच मी, जसं की हे एक वापरलं, क्लास मेन हा एक आयडेंटिफायर झाला. हे 2, 3, हे 4 आणि इथला इथे आहे तो 5.
तर आता ह्या टोटल प्रोग्राममध्ये 5 आयडेंटिफायर आपण यूज केले तर आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी. हे झालं आयडेंटिफायर. आता त्याच्यानंतर बघणार आहे आपण कीवर्ड्स. कीवर्ड्स कशासाठी यूज करतात, कीवर्ड्सचा मेन यूज काय, नंतर त्याच्यामध्ये किती कीवर्ड्स आहेत जावामध्ये, तर आपण बघणार आहे सगळ्या गोष्टी. तर जावामध्ये 53 कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स कशासाठी वापरले जातात की ही काहीतरी फंक्शनॅलिटी रिप्रेझेंट करते ती. जसं की इंटिजर आहे, इंटिजर हा नंबर स्टोअर करतो. बुलियन आहे तो ट्रू फॉल्स व्हॅल्यू स्टोअर करतो. त्याच्यानंतर आपला आला डबल आला, फ्लोट आला, स्ट्रिंग आली, स्ट्रिंग आली, कॅरेक्टर नाही आहे, स्ट्रिंग आला. त्याच्यानंतर असे बरेच डेटा टाईप आहेत जे आपण यूज करू शकतो. कीवर्ड्स आहेत त्याच्यामध्ये टोटल जावामध्ये 53 कीवर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये कीवर्ड्स जे आहेत, सॉरी, रिझर्व वर्ड्स जे आहेत ना जावामध्ये 53 आहेत आणि त्यातले कीवर्ड्स हे 50 आहेत. कीवर्ड्स म्हणजे विथ फंक्शन. आणि 53 मधले 50 कीवर्ड्स आहेत आणि 3 रिझर्व लिटरल्स आहेत जे व्हॅल्यू बरोबर असतात. तर 50 मध्ये 48 हे युजफुल कीवर्ड्स आहेत आणि 2 हे अनयुज्ड आहेत जे जावाने डेप्रिकेट केलेत, जसे की गो टू आणि कॉन्स्ट. ज्यावेळेस फायनल आलं ना त्यावेळेस हे कॉन्स्ट डेप्रिकेट केलं जाते, डेप्रिकेट केलं जावाने. आणि रिझर्व लिटरल्स जे आहेत ते 3 आहेत, जसे की ट्रू, फॉल्स आणि ह्या नल. हे असे रिझर्व वर्ड्स आणि आयडेंटिफायर हे होतं. याच्यामध्ये जर तुम्हाला कोणता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज नक्कीच शेअर, लाईक, सबस्क्राईब जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज करा. थँक्यू.